बासरीबद्दल जर कोणी म्हटलं तर माझं जीवन आहे. अरे वाह! मी वारकरी कुटुंबात माझा जन्म झालाय. माझे वडील, आजोबा, काका हे सर्व वारकरी कुटुंबातले होते. त्यामुळे घरामध्ये भजन कीर्तन कायम व्हायचं. माझे वडील उत्कृष्ट गायक पण होते. शाळा झाली, कॉलेज चालू होतं. कॉलेज चालू असताना कॉलेज करायचंय. त्या दरम्यान कॉलेजचे दिवस सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की थोडंसं उन्हाळक्या करणं वगैरे सगळं आणि ते का माझ्याकडनं काय होत नव्हतं. अच्छा. ते एक दिवस रागवले. ते म्हटले, जा आता तुला बासरी नाही शिकवत. अच्छा. आणि मी पुन्हा जायला लागलो. ते म्हटले की नाही, अरे तुम्हें गुरुजी ने तो इमिजिएटली हाँ बोल दिया. हां. आणि इतना आसानी से हाँ नहीं बोलते. म्हटलं, माहित नाही, अरे तुम नसीबवान हो. म्हटलं, हो सकता है. शास्त्रीय संगीताला ही साधनाच म्हटली गेली आहे. तो काय असं बाबा किंवा 2 वर्षाचा कोर्स केला, 5 वर्षाचा कोर्स केला आणि झाला असं असं नाही. नाही. पण आयुष्यात चांगला गुरु मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि गुरु तुम्हाला नुसतं शिकवत नाही, तर तो मार्ग देतो. मी पण मला एक प्रश्न पडतो, म्हणजे आम्ही ज्या बघतो ते बासरी म्हटले आम्हाला भगवान श्रीकृष्ण आठवतात, बासरी हो. आठवतात. एक छोटस ते लाकडी वाद्य असतं, बांबू. पण त्याला श्वास आणि जी लागते किंवा बोटाने अचूक लागतं. हे कसं काय म्हणजे नियंत्रण काय? बास अधिक सुरी. जो सुरीला बांबू आहे, ओके. बास जो सुरीला आहे हां. ती बासरी. अच्छा. वेळ मोजून रियाज करणं याला साधना नाही म्हणत. तो अभ्यास झाला फक्त शाळेचा अभ्यास. ते तेवढं झालं, हे एवढं वाचलं, एवढं झालं ओके. ती पण माझी कॉपीरायटेड कॉन्सेप्ट आणि तो माझा कॉपीराइट आहे त्याच्यावर केली असते. तुम्ही पण बघा, लहानपणी जत्रेमध्ये गेली असेल. नाही, बासरी घेऊन. तुम्ही जत्रेमध्ये तुम्हाला सितार नाही मिळाली, हां. सरोद नाही मिळाली, बासरी मिळाली. तर तुम्ही फ्युचरमध्ये भविष्यामध्ये काय तुमच्या डोक्यात प्लॅन आहे किंवा काय अजून करता येईल? म्हणजे भारतातलं नव्हे तर जगातलं भारतीय शास्त्रीय संगीतातलं बासरी शिकवणारं पहिलं मोबाईल ॲप आहे ते. म्हणजे मला पहाटे उठून माझ्या आयुष्यभरात आजपर्यंत एकदाही मी रियाज नाही केला. नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे आलेले आहेत प्रसिद्ध बासरी वादक सुरमणी विवेक सोनारजी. विवेक सोनारजी यांचे जगभरात अनेक ठिकाणी बासरी वादनाचे कार्यक्रम झालेले आहेत. एक उत्कृष्ट बासरी वादक म्हणून त्यांना सर्वजण ओळखतो आपण. आज जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाबद्दल. गुरुजी नमस्कार. 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 हा जो बासरी वादन संगीत प्रवास हा सुरू कधी झाला काही? हा माझ्या बालपणी, अगदी बालपणीच सुरू झाला. म्हणजे मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही की मी कितव्या वयात सुरू केली बासरी. पण अगदी शाळेत असतानाच मी स्वतःच एक जत्रेतली बासरी घेऊन त्याच्यात स्वतः गाणी वाजवायचा प्रयत्न केला. आणि बऱ्यापैकी गाणी ज्यावेळेस वाजवायला लागले त्यावेळेस गुरु केले. पहिले गुरु पंडित पुरुषोत्तम अंतापूरकर यांच्याकडे, चाळीसगाव येथेच. तर तिथे ती बासरीची सुरुवात झाली. अगदी म्हणजे त्यांच्याकडे मला आठवतं, मी साधारण 8वीत किंवा 9वीत असताना त्यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यासाठी सुरुवात केली. पण बासरी मी त्याच्या अगोदरपासून वाजवत होतो. पण मग घरात काही होतं की? घरामध्ये बासरी नव्हतं, पण मी वारकरी कुटुंबात माझा जन्म झालाय. माझे वडील, आजोबा, काका हे सर्व वारकरी कुटुंबातले होते. त्यामुळे घरामध्ये भजन कीर्तन कायम व्हायचं. माझे वडील उत्कृष्ट गायक पण होते. आणि ते भक्ती संगीताचं वातावरण आमच्या घरामध्ये होतं. अरे वा. आणि बासरी मला ठाऊक नाही मी कशी उचलली, पण बासरी हातात आली आणि मला वाटलं की हे मी करायला पाहिजे. आई वडिलांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यानंतर पहिल्या गुरुजींकडे पोहोचलो आणि त्यांनी माझे विचारांचे दालन अजून उघडे करून दिले, एक दिशा दिली. त्यामुळेच आज या ठिकाणी पोहोचता येत आहे. पण मग पहिला परफॉर्मन्स म्हणजे लोकांसमोर असा कधी झाला काय? आठवतं? पहिला परफॉर्मन्स मला आठवतं, मी माझे गुरुजी पंडित पुरुषोत्तम अंतापूरकर यांच्यासोबत 1993 किंवा 94 साली अजिंठा फेस्टिवल झाला होता. अच्छा. अजिंठा फेस्टिवलमध्ये मी त्यांना बासरीची संगत केली होती. अरे वा. आणि तो खास याकरता माझ्यासाठी की त्यावेळेस पहिल्यांदा तो कार्यक्रम म्हणजे त्याच्यामध्ये मी सहभाग होतो. त्या कार्यक्रमाचं दूरदर्शनवर त्याचं प्रसारण करण्यात आलं होतं. अरे वा. म्हणजे मी पहिल्यांदाच मंचावर बसलो आणि साथीला बसलो गुरुजींच्या, आणि तो कार्यक्रम टीव्हीवर दाखवला गेला. त्यामुळे तो माझ्या कायम आणि घरच्यांचं पण कायमच तो स्मरणात राहिला आणि आहे अजून. अरे वा. पण मग मुंबईला येणं आणि मग हरिप्रसाद चौरसिया यांची त्यांच्याकडे आपल्याचं. हा, तो पण प्रवास असा आहे की पहिले गुरुजी माझे पुरुषोत्तम अंतापूरकर त्यांच्याकडे साधारण एक 7 वर्ष मी शिक्षण घेतलं. आणि त्यावेळेस माझं मग
शाळा झाली, कॉलेज चालू होतं. कॉलेज चालू असताना कॉलेज करायचं आहे, त्या दरम्यान कॉलेजचे दिवस सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की थोडंसं उन्हाळक्या करणं वगैरे सगळं. आणि रियाज मी करायचो त्यावेळेस 2-3 तास रियाज व्हायचा. आणि माझ्या गुरुजींची त्यावेळेस तळमळ होती खूप की नाही, तू 7-8 तास रियाज करायला पाहिजे, तुला बासरीमध्ये गती आहे आणि तू हे करायलाच पाहिजे. आणि ते का माझ्याकडनं काय होत नव्हतं. ते एक दिवस रागवले, ते म्हटले जा आता तुला बासरी नाही शिकवत. आणि मी पुन्हा जायला लागलो, ते म्हटले की नाही आता तुला खरंच जर करायचं असेल तर पण ते हरिप्रसाद चौरसानीकडे शिकायला जा, नाही तर सोडून दे म्हणे. असंही माझ्याकडे जे आहे ते मी तुला सगळं दिलेलंच म्हणे या 7 वर्षामध्ये. मग तो एक टर्निंग पॉईंट आहे की म्हणजे ग्रॅज्युएशन माझं झालं आणि शेवटचा पेपर मर्कंटाईलला दिल्यानंतर मी नाशिकला त्यावेळेस शिक्षण होतं आणि चाललं होतं. शेवटचा पेपर दिला TY BComचा आणि त्यानंतर काय माहित नाही ते गुरुजींचे शब्द आठवले की तुला बासरी करायची असेल तर पंडित हरिप्रसाद चौरसानीकडे जा, नाही तर तू सोडून दे म्हणून. म्हणून मग मी 2-3 वेळा मुंबईला चक्कर मारली म्हणजे रिझल्ट लागायच्या अगोदरच आणि गुरुजींची अपॉइंटमेंट मिळवली आणि पंडित हरिप्रसाद चौरसानीकडे पोहोचलो 1997 साली. पण मग त्यांनी लगेच ऍक्सेप्ट केलं तुम्हाला, कारण गुरु चांगलं शिक्षण हो, मला लगेच तर माझ्यासाठी नक्कीच लगेच या करता की मी भेटलो त्यांना, पहिल्या वेळेस भेटलो आणि म्हणजे ते क्लास होता, क्लासच्या बाहेर पडत होते त्यावेळेस त्यांना तिथे साष्टांग दंडवत लोटांगण घातलं त्यांच्या पायावर, त्यांना वंदन केलं आणि माझं इंट्रोडक्शन दिलं, कुठून आलं ते सांगितलं आणि माझ्या गुरुजींची त्यांची भेट जी झाली ती त्यांचं सगळं इंट्रोडक्शन दिलं. त्यांच्याकडे शिकलो 7 वर्ष आणि मला तुमच्याकडे शिकायचं आहे असं म्हटलं. ते धाड 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 सगळं एकदम एका मिनिटाच्या मी खूप काय बोलून टाकलं, काय काय बोललो मलाही आठवत नाही. आणि गुरुजी म्हटले त्यावेळेस ते फॉरेनला जाणार होते त्या दिवशी, ते म्हटले मैं तो अभी 1 महीना नहीं हूँ यहाँ पे, तो तुम 1 महीना बाद आओ. आणि ठीक आहे, मी वापस गेलो 1 महिन्यानंतर पुन्हा आलो. मग त्यांनी मला सांगितलं वाजून दाखव. मग त्यावेळेस ते वाजून दाखवलं आणि ते म्हटले ठीक आहे तू सुरू करू. म्हणजे मला माझे बाकीचे त्यावेळेचे काही गुरुबंधू होते त्यावेळेस, दिनेश गोपाल, ते पण म्हटले अरे तुम्हें गुरुजी ने तो इमिजिएटली हाँ बोल दिया आणि इतना आसानी से हाँ नहीं बोलते. माहित नाही अरे तुम नसीबवान हो सकता है. आणि तो प्रवास जो सुरू झाला 1997 पासून तर आजपर्यंत, म्हणजे आता 29 वर्ष, साधारण 29वं चाललंय मला गुरुजी. मोठी तपस्याच आहे. हो, शास्त्रीय संगीताला ही साधनाच म्हटली गेली आहे. तो काय असं बाबा किंवा 2 वर्षाचा कोर्स केला, 5 वर्षाचा कोर्स केला आणि झाला असं नाही. गुरु केला की तो आयुष्यभरासाठी. आणि खास करून आपल्या ह्या ज्या 64 विद्या, 64 कला ज्या आहेत त्याच्यामध्ये संगीताला सर्वात वरचं स्थान दिलं गेलेलं आहे. कारण ते एक म्हणजे तुम्ही म्हणा डायरेक्ट माध्यम आहे, मध्ये मीडिएटर कोणी नाही आहे. आणि त्याच्यामध्ये जाण्यासाठी हा मार्ग साधनेतून जातो, म्हणून त्याला साधना असं म्हटलं जातं. आणि ती साधना अजूनही सुरू आहे गुरुजींकडे. पण आयुष्यात चांगला गुरु मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि फार गुरु मिळाला तर मग आपल्याला पुढची दिशाही प्रॉपर होत असते. आणि तुम्ही म्हटलं हे अगदी खरं आहे की आयुष्यात गुरु फार महत्वाचा आहे. शिक्षक तर अनेक मिळतात, गुरु नाही मिळत. कारण गुरु तुम्हाला नुसतं शिकवत नाही तर तो मार्ग देतो. मी कायम आमच्या गुरुजींच्या बाबतीत म्हणतो की गुरुजींनी मला फक्त बासरीचं शिक्षण नाही दिलं, तर त्यांनी जीवन कसं जगावं याचे संस्कार दिले. अगदी बोलावं कसं, चालावं कसं, किंवा आणखीन प्रेझेंटेशन कसं असावं, ह्या अनेक गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. आणि त्यांची पद्धत अशी, गुरु म्हणजे की बाबा स्पून फिडिंग पण नसते किंवा घे चमच्याने खाऊ घालतो तुला, नाही. ते अशा पद्धतीने म्हणजे गुरुजींनी अशा गोष्टी माझ्याकडनं करून घेतल्या, सांगितलं नाही की तुला हे करायचंय, पण त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं ते मला इनडायरेक्टली कळलंय की मला हे करायचंय. बरोबर. पण मला एक प्रश्न पडतो, म्हणजे आम्ही ज्या बघतो ते बासरी म्हटले आम्हाला भगवान श्रीकृष्ण आठवतात, बासरी आठवतात. एक छोटस ते लाकडी वाद्य असतं, पण त्याला श्वास आणि जी लागते किंवा बोटाने अचूक लागतं, हे कसं काय म्हणजे नियंत्रण काय?
त्याला काही वेगळी साधना करावी लागते का काही योगा त्याला म्हणजे वेगळं? त्याच्यासाठी प्राणायाम तर हा एक गरजेचा असतो, ज्याच्यामुळे तुम्हाला बासरी हे बांबूचं बनलेलं वाद्य आहे. बास अधिक सुरी, जो सुरीला बांबू आहे, ओके. बास जो सुरीला आहे हा, हा. ती बासरी. अच्छा. आणि त्याचं तंत्र आहे, एक फुंकरीचं तंत्र आहे, ताकदीचं वाद्य आहे. कारण तुम्हाला पूर्ण तो Continuous श्वास कंटिन्युअसली तो तुम्हाला- श्वास तुम्हाला बासरीतनं हवा सोडायची. हा, हा, हा. आणि बासरी हे बांबू जो आहे त्याला तुमचा गळा बनवायचा आहे अच्छा. आणि त्याच्यातनं तुम्हाला गायचं आहे. अच्छा. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे लंग्स आहे ते पॉवरफुल होणं गरजेचं आहे. त्यासाठी प्राणायाम हा नक्कीच मदत करतो आणि स्टॅमिना नक्कीच वाढतो त्याच्यामुळे. आणि त्याच्यातनं स्वर कसं निर्माण करायचं किंवा वेगवेगळे जे गायनातले किंवा शास्त्रीय संगीतातले, आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतातले बारकावे जे आहेत ते काढण्यासाठी कण, स्वर वगैरे, मीन, गमक याची विशिष्ट टेक्निक आहे आणि गुरु हे त्याच्याच करता लागतात. पण तुमचा रियाज किती तास असं होतं? म्हणजे मी असं ऐकलं की बरं गायकांना म्हणा किंवा वाद्यकांना म्हणा तासन तास बसावं लागतं रियाजाला. हो, तासन तास लागतो. तुम्ही म्हणाल किती वेळ बसलो, काउंट करून नाही बसलो, टार्गेट ठेवून बसलो की हे एवढं झालंच पाहिजे आज. त्याच्यासाठी 5 मिनिट लागो नाही तर 5 तास लागो, हा, हा, हा. तो वेळ काउंट नाही केला. कारण वेळ मोजून रियाज करणं याला साधना नाही म्हणत. तो अभ्यास झाला फक्त शाळेचा अभ्यास. ते तेवढं झालं, हे एवढं वाचलं, एवढं झालं ओके. तो तसं नाही, ते तुम्हाला साध्य करावं लागतं, म्हणून ती साधना करावी लागते. आणि साधनेचा निश्चित काल असा नाहीये की बाबा तुम्ही 2 तास केल्यावरच होईल किंवा 1 तास केल्यावरच होईल किंवा 15 तास केल्यावर होईल. हा, हा. साधना आहे. जोपर्यंत साध्य होत नाही, सिद्ध होत नाही, तोपर्यंत ते आपल्याला साधत राहायचंय. ती झाली साधना. गुरुजी तुम्ही म्हणालात की साधना किंवा हे जी प्राणायाम आहे हे सर्व गरजेचं आहे, त्यावर आपल्याला श्वासावर कंट्रोल करणं आलंच. हो. त्याबरोबर तुमच्या आहारावर देखील तुम्हाला मला वाटतं. हो, आहारावर कंट्रोल नक्कीच लागतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस बासरी वादन करायचं आहे, तासनतास करायचं आहे, तर सगळ्यात पहिले म्हणजे हा श्वसन मार्गाशी निगडीत असलेला आपला हे वाद्याचा अभ्यास हा, आहे. हा. आणि श्वसन मार्गाला कुठेही अडथळे निर्माण होऊ नये याच्यासाठी बेसिकली कफ व्हायला नको, अच्छा. ज्याच्यामुळे तुम्हाला फुंकर मारताना खोकला येईल किंवा फुंकर मारणं अशक्य होईल. बरोबर. त्या गोष्टी टाळणं म्हणजे तुम्हाला थंड टाळणं. म्हणजे गायक लोकांसाठी जे तेच पथ्य, तेच नियम आमच्यासाठी सुद्धा आहे. तासन तास बसायचं आहे, बैठक आहे, त्यामुळे व्यायाम जर कमी होत असेल किंवा व्यायाम होतच नसेल आणि तुम्ही खूप ऑइली, स्पायसी खूप जर खात असला तर तुम्हाला बाकीचे त्याची परिणाम वगैरे, म्हणजे ज्याला म्हणतात की कमी, आपण सात्विक म्हणतो, सात्विक आहार हा रेकमेंडेड आहे. सात्विक आहार सोबत आपल्याला कफ होणार असं काही नाही. म्हणजे पित्त आणि कफ हे जे 2 दोष मानले गेलेले, ते 2 दोष नाशक जे काय किंवा जे होणार नाही त्याच्यासाठी लागणारा आहार. अच्छा. मी असं ऐकलं की आपले जगभरात जे कार्यक्रम झाले त्याबद्दल काही कधी सांगाल का? काय कार्यक्रम तर होतच असतात आणि आतापर्यंत बऱ्याच देशांमध्ये परफॉर्म केलंय. भारतातही जवळजवळ सगळे जे मोठे फेस्टिवल आहे त्याच्यामध्ये सहभाग घेण्याची मला आतापर्यंत संधी मिळाली आहे. आणि प्रत्येक मंच हा वेगळा आहे. ब्रदर, प्रत्येक मंचावरचा अनुभव हा कधी दुसऱ्याशी कम्पेअर होऊ शकत नाही. अच्छा. कारण ती रंगदेवता आहे आणि प्रत्येक वेळेस ती वेगळ्या पद्धतीने प्रसन्न होते, कधी कमी कधी अधिक. आणि बरेचसे कार्यक्रम आहेत की जे माझ्या स्मरणात आहेत की काही कार्यक्रम, म्हणजे मला एक कार्यक्रम आठवतोय, ठाण्यालाच एक झाला होता. एक हॉल आहे, मी नाव विसरलो, खूप वर्ष झाले त्याला झाले असतील, 2012 मध्ये. तर माझे पहिले गुरुजी जे आहेत ते वारले. 12 की 13 मध्ये झाला होता तो. त्याच्यानंतर 2013चा कार्यक्रम. तर ते गुरुजी वारले, त्याच्यानंतर हा कार्यक्रम होता. तर मी थोडा नर्वस पण होतो. आणि तो मी कार्यक्रम माझे गुरुजी पंडित पुरुषोत्तम अंतापूरकर यांना तो डेडिकेट केला होता. आणि तो कार्यक्रम अप्रतिम झाला. इतका अप्रतिम झाला की त्यावेळेस माझे डोळ्यात वाजवताना अश्रू येत होते. ऑडियन्समध्ये पण बऱ्याच जणांची ती भावना होती की आमच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आणि तो कार्यक्रम जो आहे तो मी साऊंड सिस्टीम ज्यांची होती त्यांनाही मी रिक्वेस्ट केलं होतं की मला याचा ऑडिओ द्या. तो त्याचा ऑडिओ काही मिळाला नाही. तर एक खंत आहे की तो वन ऑफ द बेस्ट, फायनेस्ट आदरांजली.
आणि त्यानंतर असे असे बरेचसे कार्यक्रम आहेत की जे स्मरणात आहे भारतात आणि भारताबाहेर. पण तेवढंच आहे की भारतातल्या लोकांचा रिॲक्ट होण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. अच्छा. आपण काय भारतीय लोक फार एक्सप्रेसिव्ह आहे. हा. म्हणजे मी एक्सप्रेसिव्ह म्हणतात सुद्धा आपण एवढा हात करतो मोठा. हा. तोच फरक आहे. अच्छा. तिकडचे लोक एवढे एक्सप्रेसिव्ह नसतात जेवढे आपण असतो. आणि आपल्याकडे आपल्याला वाटलं की छान वाटलं तर मध्ये टाळ्या वाजवणार किंवा वा वा म्हणणार किंवा शिट्ट्या सगळ्या ह्या हे आपल्याकडे एक्सप्रेस होण्याची उत्स्फूर्तपणा जो आहे ना तो भारताच्या बाहेर त्या पद्धतीने आस्वाद घेणार ते आस्वाद घेणार शांततेने. आणि त्यांना संपूर्ण कार्यक्रम झाल्यावर त्या टाळ्या वाजवणार, नंतर संपूर्ण टाळ्या वाजवणार, नंतर प्रत्येक जण येऊन भेटतो किंवा त्या पद्धती वेगळ्या. बरोबर. आणि मला सांगा, आपण एक बासरी उत्सव आपण एक त्याच्याबद्दल थोडं सांगाल का नक्की काय ती कन्सेप्ट आहे तुमच्याकडे आणि कशी आली कन्सेप्ट तुमच्याकडे? हा प्रश्न पण चांगला आहे. बासरी उत्सव मी अनेक 2007 साली बासरी उत्सवाला सुरू केली. जो बासरी एका वाद्याला समर्पित असा भारतातला पहिला फेस्टिवल, पहिला संगीत समारोह सुरू केला. आणि त्याची कल्पना माझ्या डोक्यात अशी आली की मी भारताबाहेर अनेक ठिकाणी तोपर्यंत परफॉर्म करून झालं होतं 2007 पर्यंत. तर एक डोक्यात आलं की एक संगीत समारोह आहे, त्याच्यामध्ये गायन आहे, वेगवेगळे बरेचसे गायक आहे, सगळे बासरी एखादी कार्यक्रम बासरीचा असतो किंवा नसतो पण. बरोबर. आणि उगाच माझ्या मनात आलं की असं काय म्हणजे समजा गायनाचे कार्यक्रम त्याच्यामध्ये फेस्टिवल 3 दिवसाच्या फेस्टिवलमध्ये 6-7 गायक आहेत, एखादी बासरी आहे. अच्छा. ठीक आहे. रोज 2 गायन असतं, एखादी दुसरं काही वेगळं असतं. तर मी विचार केला की असं काय, असं व्हायला पाहिजे. आणि मग असं होणार कसं की कोणीतरी बासरी वादकाने लीड घेतला तरच होईल. कारण बासरीबद्दल आत्मीयता असेल तरच ते शक्य आहे. तर म्हणून म्हटलं आपण काहीतरी करायला हवं. म्हणून तो सुरू केला मी बासरी उत्सव. म्हणजे बासरीचा तो उत्सव आहे. आम्ही तो बासरीचा उत्सव, तो महोत्सव तो साजरा करतो. बासरीचे विविध प्रकार त्याच्यामध्ये येतात. म्हणजे बासरी म्हणजे काय, शास्त्रीय संगीतातली आहे, जुगलबंदी आहे, सोलो आहे, सिम्फनी एक आहे जी मी करतो, त्याच्यामध्ये फ्लूट सिम्फनी सुरू केली. त्याच्यानंतर डान्स मधली आहे, लाईट म्युझिक मधली आहे आणि वेगवेगळ्या वाद्यांबरोबर त्याचं ज्यावेळेस सोबत होतं फ्युजन मधली आहे. तर ती कशी वाटते म्हणून विविध प्रकार बासरीचे आम्ही त्याच्यामध्ये दाखवतो की हे उत्सव आहे आणि आम्ही असं त्याला सेलिब्रेट करतो. एकाच वेळेला 100 ती फ्लूट सिम्फनी, ती फ्लूट सिम्फनी ती पण माझी कॉपीरायटेड कॉन्सेप्ट आणि तो माझा कॉपीराइट आहे त्याच्यावर. ते मी सुरुवात केली, तो करणारा मी पहिला. एकाच वेळेस 100 बासरी वादक एका मंचावर एकाच वेळेस हार्मनी सादर करतायत, जी आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित रचना आहेत. आणि त्या हार्मनी म्हणजे वेस्टर्न सिम्फनीची जी कॉन्सेप्ट आहे ती त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये वायोलिन, चेलो वगैरे असे वेगवेगळे विविध वाद्य त्याच्यात असतात. याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव बासरीवर कसा काढता येईल, तो प्रभाव नक्कीच माझ्यावर तो आहे. आणि तो बासरीतनं कसं प्रोड्यूस करता येईल, वेगवेगळे पिच वगैरे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हार्मनी एक तयार केली गेली. आणि त्याच्यात अनेक रचना मी दरवर्षी बांधतो. आणि आतापर्यंत भारतात अनेक ठिकाणी हे सिम्फनीचे प्रयोग झालेले आहेत. भारताच्या बाहेर पण आम्ही फ्लूट सिम्फनी सादर केलेली आहे. अरे वा. मला सांगा गुरुजी, एक तुम्हाला चांगले गुरु म्हटले, त्या गुरुंकडून तुम्ही शिकला, तुम्ही शिकत आहातच. तर तुम्ही जेव्हा इतरांना हे बासरी वाजवणं शिकवता त्यावेळी तुम्हाला काय फरक जाणवतो आणि काय मुलांना तुम्ही पाहता आजच्या पिढीच्या? ही गुरु शिष्य परंपरा आहे जी मी गुरुकुल परंपरेमध्ये अजूनही शिक्षण घेतोय माझ्या गुरूंकडे. आणि त्याच्यात गुरु केले की ते आयुष्यभरासाठी असतात. आणि मी माझ्या गुरुजींना बघितलं आहे की इतकं बिझी शेड्यूल असताना सुद्धा ते आमच्यासाठी वेळ देत होते, आजही वेळ देतात आणि आजही ते शिकवतात. तर त्यामुळे मलाही वाटलं की मीही करायला पाहिजे. कारण गुरुजींचा ध्यास काय की प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शाळेत किंवा प्रत्येक गावामध्ये बासरी ही जास्त वाढली पाहिजे, यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला. त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की बासरी हे वाद्य असं आहे की त्याला इंट्रोडक्शनची गरज नाही. भारतातल्या किंवा जगामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये बासरी आहे वेगवेगळ्या नावाने. भारताचं जर आपण म्हटलं तर भारतामध्ये बघा की प्रत्येक घरामध्ये भले
सरोद नसेल, सितार नसेल, पण प्रत्येक घरात कोणी ना कोणी पहिले बासरी घेतलेली असते. तुम्ही पण बघा लहानपणी जत्रेमध्ये घेतली असेल. नाही, बासरी घेऊन. तुम्ही जत्रेमध्ये तुम्हाला सितार नाही मिळाली, सरोद नाही मिळाली, बासरी मिळाली. म्हणून माझं त्याचं पुढचं काम असं आहे की तुम्ही एकदा बासरी हातामध्ये घेतली आहे लहानपणी, आता पुन्हा घ्या. जो आनंद मी घेतोय तो तुम्ही पण घ्या. आणि त्याच्यासाठी जे लागणारं जे काय आहे तर ते टेक्निक आहे, त्याच्यासाठी लागणारं जे नॉलेज आहे जे मला मिळालं आहे तुम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळेस मी शिकवतो तर त्यावेळेस मला कळतं की माझ्या गुरुजींची याच्यामध्ये भावना काय होती. आणि हे मी शिकवताना सुद्धा नवीन नवीन गोष्टी मला शिकायला सुद्धा मिळतात आणि रिव्हिजन पण होते जे आपलं झालेलं आहे. गुड गुड. गुरुजी, मला सांगा, संगीताबद्दल किंवा बासरी वादनच्या ह्याला तुम्ही काय म्हणून बघता? एक साधना आहे, एक अध्यात्म आहे, की एक ज्याला करिअर म्हणतो आपण? तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्येच उत्तर आहे. तो प्रश्नच मुळी उत्तर आहे. कारण बासरी हे माझ्यासाठी करिअर आहे, ती साधना आहे. आणि ती साधना ज्यावेळेस तुम्ही छान पद्धतीने करतायत, एक शास्त्रशुद्ध पद्धतीने करतायत, तर तेच तिथे तुम्हाला अध्यात्म मिळत आहे. तर अध्यात्म, मी जो सुरुवातीला बोललो की अध्यात्माकडे जाण्यासाठीचा हा एक सरळ आणि डायरेक्ट मार्ग आहे. याच्यामध्ये कोणी मेडिएटरची गरज नाही. दिशादर्शक लागतो, तो लागतो गुरु. आमचे गुरुजी आहेत, त्यांनी मार्ग दाखवला. दोनही गुरुजी आहेत माझे, त्यांनी मार्ग दाखवला की हा मार्ग आहे. तर मार्गाला जाण्यासाठी पायामध्ये ताकद दिली. गुरुचं काम काय आहे? तो बोट धरून तिथे नाही घेऊन जातो, दिशादर्शक आहे. आणि तो रस्ता जो आहे कसा आहे हा सांगितला आहे. हा रस्ता असा आहे, त्याच्यासाठी तुझ्या पायामध्ये ताकद हवी. ती ताकद माझ्या दोनही गुरूंनी दिली. आणि हा जो मार्ग आहे हा मार्ग खडतर आहे, नक्कीच सोपा नाही आहे. आणि साधना जी असते, साधना केल्यानंतर हा मार्ग जो आहे हा तुम्हाला थोडा सुकर होतो, पण तुम्ही पोचतात हे नक्की आहे. आणि हा मार्ग जो आहे, साधनेचा मार्ग जो आहे, हा अध्यात्माकडे जात असताना सोबतच आहे ना करिअर पण बनते. म्हणून माझ्यासाठी तुम्ही म्हणाल तर बासरी माझं करिअर आहे, ती माझी साधना आहे आणि तेच माझं अध्यात्म आहे. त्याच्याने जी मला मनशांती मिळते ती मला कशातनच नाही मिळत आहे. बरोबर. गुरुजी, इतकी वर्षाची आपली साधना आहे, तपस्या म्हणतो ती चालू आहे तुमची, तर तुम्ही फ्युचरमध्ये भविष्यामध्ये काय तुमच्या डोक्यात प्लॅन आहेत की बाबा या क्षेत्रात काय अजून करता येईल? बासरी या क्षेत्रामध्ये जर म्हटलं किंवा संगीत या क्षेत्रामध्ये करायचं म्हटलं तर खूप गोष्टी करायला आहे. आता नवीन नवीन संशोधन होत आहेत. तर डिजिटल युग आहे असं आपण जर म्हटलं आताचं, तर त्या दृष्टीने सुद्धा नवनवीन गोष्टी करता येतात. जसं डिजिटलायझेशन आपल्याकडे कोविडमध्ये जास्त झालं, पण मी थोडंसं टेक्नॉलॉजीचा उपभोक्ता पण आहे. मला टेक्नॉलॉजीमध्ये थोडंसं गती पण आहे. म्हणून 2017 साली माय गुरुकुल नावाचं मोबाईल ॲप तयार केलं. माय गुरुकुल. तर माय गुरुकुल हे जे मोबाईल ॲप तयार केलं, जे भारतातलं नव्हे तर जगातलं भारतीय शास्त्रीय संगीतातलं बासरी शिकवणारं पहिलं मोबाईल ॲप आहे. ते 2017 म्हणजे कोविडच्या फार अगोदर ते मी सुरू केलं. आणि त्यावेळेस मी सुरू केलं त्यावेळेस माझ्या मनात थोडीशी शंका होती की बाबा आपण सुरू तर केलंय, याचा रिस्पॉन्स कसा असेल. पण सुरुवातीलाच मला इतका जोरदार रिस्पॉन्स मिळाला आणि लोकांना ते पसंत पडू लागलं. म्हणून त्याच्यामध्ये आणखी नवनवीन प्रयोग करू लागलो. त्यानंतर कोविडच्या काळामध्ये तर ते खूपच वाढलं. आणि आजतागायत माय गुरुकुल ॲप जे आहे हे अँड्रॉइड आणि ॲपलवर उपलब्ध आहे. त्याच्यातनं जगभरातली कुठलीही व्यक्ती कधीही कुठल्याही वेळेमध्ये बासरीचं शिक्षण घेऊ शकते. आता त्याच्यात आम्ही बाकीचे फॅकल्टी ॲड केली. तबला, सितार, व्हायलिन, कार्नॅटिक बासरी, हिंदुस्थानी बासरी, हे वेगवेगळे त्याच्यामध्ये अभ्यासक्रम मी तयार केला. आणि त्याच्यात डिप्लोमा कोर्सेस, बिगिनर कोर्सेस, इंटरमिजिएट लेवल, ॲडव्हान्स लेवल कोर्सेस, असे वेगवेगळे कोर्सेस तयार केले, डिझाईन केले. आणि विशेष माझ्यासाठी म्हणजे गुरुजींचा आशीर्वाद आहे त्याला. कारण हे सर्व कोर्सेस जे आहे, गुरुजी म्हणजे पंडित हरिप्रसादचे ते म्हणजे शास्त्रीय संगीतासाठीचं ते एक स्वतः एक विद्यापीठ आहे. तर हे सगळा जो सिलेबस जो मी तयार केला आहे तो अप्रूव्ड आणि साईन बाय पंडित हरिप्रसाद चौरसे आहे. आणि त्याचा लाभ 2017 पासून आजपर्यंत 5 लाखपेक्षा जास्त लोक 65 देशातनं
ह्या माय गुरुकुल ॲपचा उपयोग करून घेत आहेत आणि हे मला खूप छान वाटतं आहे. कारण तुम्ही म्हटलं की नवनवीन प्रयोग काय, आता शास्त्रीय संगीतामध्ये 500 वर्षापूर्वी पण भूपराग तोच होता, आज पण सारेगम तसा तोच आहे. नवीन काय होऊ शकतंय? तर आपले जे पंडित रविशंकर, पंडित हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद झाकीर हुसेन, उस्ताद अली अकबर खान साहब, पंडित भीमसेन जोशी या दिग्गज लोकांनी काय केलं की आपलं भारतीय शास्त्रीय संगीत 7 समुद्रापार पोहोचवलं, जगभरात पोहोचवलं. बरोबर. आणि संपूर्ण जगभरामध्ये त्याचे फॅन फॉलोअर्स तयार झाले. आणि हे फॉलोअर्स तयार होत असताना बऱ्याच जणांमध्ये शिकण्याची सुद्धा इच्छा निर्माण झाली. बरोबर. तर मग आता ही वेळ आहे की संगीत पोचलंय, आपली संस्कृती पोचली आहे, त्याचे फॉलोअर्स, आवड निर्माण करणारे लोक जे आहेत त्यांनी फॉलोअर्स तयार केलेत, आवड निर्माण झाली, बऱ्याच जणांची शिकण्याची इच्छा आहे. पण कुठलीही एक व्यक्ती इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला जाऊन शिकवू शकत नाही. बरोबर. त्याला डिजिटलायझेशन म्हणजे तुम्ही जसं म्हटले की नवनवीन काय होऊ शकत आहे, तर डिजिटलच्या माध्यमातून आज हजारो लोक त्याचा वापर करून घेऊ शकतात त्या टेक्नॉलॉजीचा. आणि त्याचा उपयोग मी करून घेतला. माय गुरुकुल ॲप नावाचं ॲप तयार केलं, तो एक पूर्ण प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्याच्यात वेगवेगळे कोर्सेस, वेगवेगळे ब्लॉग मी तयार केले त्याच्या संदर्भात, रियाज कसं करावे, वेगवेगळे गोष्टी आज सोशल मीडियावर सगळ्यांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला प्रयत्न करतोय, अजूनही चालू. खरं तर खूप छान उपक्रम आहे. आणि पाहिलं आपण की आता टेक्नॉलॉजीचा वापर करून तुमच्या घरापर्यंत, तुमच्या हातात, तुमच्या दारापर्यंत ही जी विद्या आलेली आहे, शिक्षण आलेलं आहे. आणि त्याचा फायदा सर गुरुजी म्हणाले त्याप्रमाणे जवळजवळ 5 लाख लोकांनी घेतले, म्हणजे अजून किती लोक घेणारच आहेत. लोकांना आहे ती इच्छा, पण ते सगळ्यांना तिथपर्यंत पोचत नव्हतं. ते तुमच्या हाताला डायरेक्ट दिलेलं आहे. आपण सगळ्यांचा वापर करू शकता माय गुरुकुल ॲपचं. गुड. खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्या ठाण्यातल्या एका माणसाने एक चांगला संगीत, खरी त्याला म्हणतो आपण, ज्याला डिव्होशन जे आहे ते देऊन हे केलेलं आहे. आणि लोकांपर्यंत, सगळ्या सामान्य माणसांपर्यंत आमच्यापर्यंत तुम्ही संगीत पोहोचवलं, हे खूप छान महत्त्वाची गोष्ट आहे. थोडं शेवटच्या प्रश्नाकडे येतो मी हळूहळू, की तुमचे चाहते आहेत किंवा बासरीचे जे चाहते आहेत त्यांच्याकडे आपण काय सांगू शकाल की बासरीसाठी किंवा इतर? मी काही संदेश देण्याइतपत मोठा नाही आहे, आणि पण हे नक्कीच सांगू शकतोय की ज्यांना संगीत शिक्षण घ्यायचं आहे त्यांना मी माझ्या गुरूंचंच वाक्य सांगू इच्छितो की संगीत जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्याच्यासाठी समर्पण महत्त्वाचं आहे. समर्पण हे तुमच्या संगीताबद्दल आणि तुमच्या गुरुबद्दल, आणि ते समर्पण जर असेल तर तुम्ही संगीत शिकू शकता. आणि संगीत जे काय आहे हे फक्त ज्यांना करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी नाही आहे, हे त्यांच्यासाठी तर आहेच, पण संगीतातनं एक मिळतं महत्त्वाचं म्हणजे शांती मिळते. आणि ती मनशांती ही प्रत्येकालाच हवी असते, त्यामुळे ती सर्वांसाठी संगीत आहे. म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की ज्यांना शिकायचं आहे त्यांच्यामध्ये समर्पणाची भावना हवी, आणि जे म्युझिक लवर्स आहेत, ज्यांना प्रेम आहे, त्यांनी जास्तीत जास्त संगीत ऐकावं आणि सर्व कलाकारांना आशीर्वाद द्यावे. जे अपकमिंग आर्टिस्ट आहेत त्या सर्व कलाकारांना सपोर्ट करावा, कारण ही जी कला आहे, ही साधना जी आहे, आपली भारतीय संस्कृती जी आहे, ही सर्वांच्या प्रेमावर, सर्वांच्या सपोर्टनेच ही आजपर्यंत वाढते आहे. आणि आमच्या गुरु लोकांनी, सर्वच जे अगोदरच्या पिढीतले सगळे आहे, त्यांनी ह्या कलेला अत्यंत काय म्हणतात त्याला, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा इथपर्यंत आणलं आहे. आणि मी कायम सांगतो की कलाकार हा 99% कलाकार हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधनं आयुष्य जगत त्याची कला ती जिवंत ठेवतो, आणि ती कला अशा पद्धतीने जिवंत ठेवतो की इतरांसाठी ती अनुकूल होते. खूप छान बोललात आपण. मला सांगा, थोडे 2-3 छोटेसे प्रश्न आहेत. एक आवडता राग कोणता तुमचा? माझा आवडता राग हा मोठा अवघड प्रश्न आहे, कारण ज्यावेळेस जो मी राग वाजवतो तो माझा आवडता होतो. त्यामुळे विशेष असं फक्त एकच राग असं नाहीये. म्हणजे तसं पुरिया कल्याण आहे जो खूप आवडतो,
ललित राग आहे मला जो खूप अच्छा. आवडतो. हां. एक सकाळचा राग आहे, एक संध्याकाळचा आहे, यमन राग आहे तो आवडतो. असं फक्त एकच असा राग फिक्स नाही, नाही. फिक्स पण आहेत असे अनेक राग आहेत जे पण आवडतात. रियाज कोणत्या वेळचा आवडतो, सकाळचा की संध्याकाळचा, म्हणजे कुठली वेळ चांगली असते तुमच्या दृष्टीने? मला मी निशाचर आहे. अच्छा. म्हणजे मला पहाटे उठून माझ्या आयुष्यभरात आजपर्यंत एकदा मी रियाज नाही केला. अच्छा. पहाटेपर्यंत केलाय. Okay. रात्रीचा रियाज जो आहे तो मला जमतो, म्हणजे रात्रभर बसून मी रियाज करू शकतो. बरं. पण पहाटे तुम्ही म्हणाल की पहाटे 5ला उठून रियाजाला बसा, ते मला आजपर्यंत तरी नाही जमलं आणि मी त्याचा अट्टहास पण नाही करत. माझ्यासाठी रात्रीच्या वेळ रियाजाची द बेस्ट वेळ. बरोबर. गुरु जे तुमच्या आयुष्यात आले ते तुमच्यासाठी प्रेरणास्थान होतं की फक्त एक दिशा दाखवणारा मार्ग होता? गुरु, जे दोनही गुरु माझ्यासाठी ज्यांनी मला दिशा दाखवली, ते दोनही गुरु हे फक्त दिशा दाखवणारे नव्हते. मी तर सांगितलं की त्यांनी त्यांचा माझ्या संपूर्ण जीवनावर पगडा आहे. आणि जसं आता पंडित हरिप्रसाद चौरसिया त्यांच्या बाबतीत जर म्हणायचं, ते ऊर्जेचा स्रोत आहे. म्हणजे नुसतं त्यांनी दिशा दाखवली आणि असं नाही. आजही त्यांच्या समोर नुसतं बसलो जरी ना तर प्रचंड एनर्जी येते. म्हणजे ऊर्जा मिळते. समजा नुसत्या गप्पा जरी मारल्या ना तरी खूप काही मिळतं आणि नवीन शिकल्यासारखं वाटतं. तर त्यामुळे गुरु हा फक्त दिशादर्शक नाहीये, गुरु हा फक्त शिक्षक नाहीये, तर गुरु हा ऊर्जेचा एक स्रोत आहे. आणि गुरु माझ्यासाठी काय, तो जिवंत झरा आहे. कधीही जा, तुम्हाला कितीही ताणलेला असो तुम्ही, तुमची ती तहान भागवणारी व्यक्ती म्हणजे गुरु आहे. आणि बासरीबद्दल काय बोलाल आपण? शॉर्टमध्ये तुम्हाला विचारलं तर काय सांगा? माझ्या बासरीबद्दल जर कोणी म्हटलं तर माझं जीवन आहे. अरे वा. म्हणजे एका शब्दातच सांगेन, जीवन. गुड. आणि त्याच्यातनच आनंद आहे, त्याच्यातच ती माझी पहिली जीवन संगिनी तुम्ही म्हणताय की त्याच्यासोबत मी तासनतास घालवले, त्याच्यासोबत आनंदही व्यक्त केलाय, माझं दुःख सुद्धा पचवलंय, मला त्यातनं उभारी दिलेली आहे. फ्रस्ट्रेशन सुद्धा आलेलं असेल तर त्याच्यामधनं बाहेर काढणारी बासरीच आहे. आणि आनंद झालेला आहे तो शेअर करताना सुद्धा बासरीच आहे. गुड. मग ह्या बासरी जे आहे, हा जो आनंद आम्हाला आमच्या प्रेक्षकांना आपण काही देऊ शकाल का? ठीक आहे, काय हरकत नाही.